त्यावेळी सुरुवात केली तेव्हा काही फारसा असं आम्हाला रिस्पॉन्स मिळाला नाही. युनिक ऑटोमोबाईलची सुरुवात 76 साली झाली, 77ला ॲक्च्युली. मुळात म्हणजे पुण्यातनंच इथं यायचं कारण असं होतं, आमची मोठी फॅमिली होती, म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीत आम्ही राहत होतो. एक ॲव्हरेज फॅमिली होती. आमचं एक किराणाचं आणि शुगरचं दुकान होतं, तेवढं आम्ही बघत होतो. शिक्षण माझं झाल्यानंतर, मॅट्रिक झाल्यानंतर पुढं काय करणार, तर एक डोक्यात विचार होता केमिस्टचं दुकान टाकायचं म्हणून मी D.Pharm कंप्लीट केला. त्यावेळी काही रिसोर्सेस एवढे नव्हते, त्यामुळे दुकान टाकू शकलो नाही. फार्मसीनंतर मी हॉटेल व्यवसाय चालू केला पुण्यामध्ये. 2 वर्ष तिथे केल्यानंतर तिथं थोडंसं अडचण आल्यानंतर खंडाळ्याला एक हॉटेल केलं. तिथेही थोडा प्रॉब्लेम आल्यानंतर स्वतःचं थोरल्या भावाचा प्लॉट होता चिंचवडला, तिथं आम्ही हॉटेल बांधलं आणि मयूर हॉटेल म्हणून चालू केलं. आता आम्ही 8 भाऊ आणि मोठी फॅमिली असल्या कारणानं माझा नंबर तसा 3रा नंबर होता आणि माझ्या खालचे जर ॲव्हरेज शिकलेले नव्हते तेवढे, मग त्यांना बरोबर घेतलं. एक जण भाऊ माझा तिथं माझ्या सोबत होता, तो आजही मयूर बघतो. तो नंतर मला संधी मिळाली की बाबा इथं कोल्हापूरला टेम्पोची डीलरशिप मिळते. आमचे थोरले भाऊ जे आहे ईश्वरदास चोरडिया, त्यांचेच मित्र अभय फिरोदिया फॅमिलीज होती आमच्या पुण्याचीच. तर ती संधी मिळाल्या कारणानं म्हणलं मी जातो तिथं, म्हणून मी आलो इकडे. माझ्याबरोबर एक छोटा माझा धाकटा भाऊ आला, माझे मेहुणे आले, नंतर एक मित्र आले. असे म्हणून 77 साली इथं आम्ही टेम्पोची डीलरशिप चालू केली माडिकवीरमध्ये.